नमस्कार श्रोते हो, श्रद्धा सत्संग या युट्यूब चॅनलमध्ये मी सुनील तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो। आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त स्वामींची एक कथा ऐकणार आहोत। चला तर मग सुरू करूया। गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे। आपण सर्वजण ज्यांना आपले ब्रह्मांड नायक मानतो त्या अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज एक अद्भुत आणि डोळ्यात अंजन घालणारी गोष्ट आज आपण त्यांची पाहणार आहोत। ही गोष्ट आपल्याला शिकवते की खरा गुरु कसा ओळखावा आणि गुरुच्या चरणी समर्पण काय असते। चला तर मग सुरू करूया आजच्या कथेला। एकदा अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्सव खूप मोठ्या उत्साहात साजरा होत होता। हजारो भक्त स्वामींच्या दर्शनासाठी आणि त्यांच्या चरणी लीन होण्यासाठी येत होते। कोणी सोन्या चांदीचे दागिने आणत होते तर कोणी महागडी वस्त्रे आणत होते। त्याच गर्दीत एक उच्च विद्याविभूषित पंडित आला आणि त्याला आपल्या वेद, उपनिषदे आणि ज्ञानाचा त्याला मोठा अहंकार होता। तो स्वामींकडे पाहत विचार करत होता, हे कसले गुरु, हे तर साधे कपडे सुद्धा घालत नाही, कधी लहान मुलांसारखे वागतात तर कधी भक्तांवर ओरडतात। यांच्यात असं काय आहे की लोक यांना ब्रह्मांड नायक म्हणतात। आता तो पंडित स्वामींच्या जवळ गेला आणि त्यांना म्हणाला, ओ स्वामी, मी अनेक ग्रंथांचा अभ्यास केलाय, पण मला सांगा गुरुची व्याख्या काय हो, आणि तुम्ही स्वतःला गुरु का म्हणून घेता? स्वामींनी त्याच्याकडे पाहिले आणि एक मंद हास्य केलं। स्वामी काहीच बोलले नाही। त्यांनी फक्त त्या पंडिताच्या कपाळाला आपला अंगठा लावला। आणि काय आश्चर्य, त्या क्षणी पंडिताचे डोळे बंद झाले। त्याला ब्रह्मांड दिसू लागले। त्याला जाणवले की त्याचे सर्व किताबी ज्ञान, त्याचा अहंकार या अथांग विश्वापुढे अगदी शून्य आहे। त्याला त्याच्या आतल्या सर्व वाईट गोष्टी, त्याचे दोष स्पष्ट दिसू लागले। त्याला समजले की खरा गुरु पुस्तकी ज्ञान देतच नाही, तर तो अंतःकरणातील अज्ञानाचा अंधार दूर करून आत्मज्ञान देतो। थोड्या वेळाने जेव्हा स्वामींनी हात बाजूला केला तेव्हा तो पंडित स्वामींच्या पाया पडला। त्याचे डोळे आशूंनी भरले होते। त्याचा अहंकार गळून पडला होता। स्वामी त्या पंडिताला आणि तिथल्या सर्व भक्तांना उद्देशून म्हणाले, अरे, गुरु म्हणजे बाजारात मिळणारी वस्तू नाही। गुरु हा शरीराने नाही तर तत्वाने ओळखायचा असतो। जो तुमच्यातील मीपणा म्हणजेच अहंकार नष्ट करतो, तोच खरा गुरु। मित्रांनो, स्वामींच्या या कथेतून आपल्याला हेच सांगायचे आहे की गुरुवर संशय घेऊ नका। जेव्हा तुम्ही तुमच्या गुरुच्या चरणी पूर्णपणे शरण जाता तेव्हाच तुम्हाला खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होते। या गुरुपौर्णिमेला आपणही स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया की आमचा अहंकार दूर व्हावा आणि आम्हा सर्वांवर तुमची अशीच कृपा राहावी। तुम्हाला स्वामी समर्थांची ही गोष्ट कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या स्वामी भक्त मित्रांसोबत शेअर करा आणि आपले युट्यूब चॅनल श्रद्धा सत्संग याला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया नवीन कथेसह। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।